बरेच दिवस लसूण 400 पार होता, पण आता लसणाचे रेट कमी झालेत. आज गुरुवार आणि अकोल्याचा बाजार असल्यामुळे आलं, लसूण आणि कांदे एकदाच घेऊन ठेवतो, म्हणजे आठवडाभर परत घ्यायची गरज पडत नाही. अकोल्यातील नामांकित आलं लसणाच्या व्यापाऱ्यांपैकी एक म्हणजे आमचा रवी भाऊ. खानावळ जशी चालू झाली तसं आपल्याला जे काही कांदे, लसूण, हिरवी मिरची, आलं लागते, स्वतः रवी भाऊ आपल्याला मार्केटपेक्षाही कमी रेटमध्ये पुरवतो. बाजारात फेरफटका मारता मारता भूक लागली होती. सकाळची वेळ होती. मित्रांना सोबत घेऊन अकोल्यातील सुप्रसिद्ध मिसळपैकी एक म्हणजे बाबुरावच्या मिसळला भेट दिली. तिथल्या मिसळचा आस्वाद घेतला. अकोल्यात राहून मी स्वतःही पहिल्यांदी मिसळ खायला गेलो होतो. मस्त होती टेस्ट मिसळची, आवडली मला. खानावळीत आलो तर टाळ्यांच्या ऑर्डर पेंडिंगला होत्या. पटापट हात उचलत ऑर्डर कंप्लीट केल्या. सकाळी शिजवलेलं मटण दुपारी संपलं होतं. 1 किलो मटणापासून सुरू केलेली आपली खानावळ आता आपल्याला दररोज 4 ते 5 किलो मटण लागते. सकाळी 2.5 किलो आणि संध्याकाळी 2.5 किलो असं 2 बॅच मध्ये मटण आपण फ्रेश शिजवतोय आणि कस्टमर्सला देतोय. आपल्या खानावळीमध्ये कधी कधी कस्टमर स्वतः चिकन, मटण किंवा मासे घेऊन येतात आणि आपण ते बनवून देतो. आपल्याकडे 1 किलो मटण बनवायचे रेट 400 रुपये किलो आहेत. त्याचप्रमाणे चिकनचे रेट 300 रुपये किलो आणि माशांचे रेट 250 रुपये किलो याप्रमाणे आपण बनवून देतो. संध्याकाळी बरीच गर्दी झाली. काही काम असतं, कस्टमरला वेळ देता आला नसेल किंवा कोणी कस्टमरची गैरसोय झाली असेल, त्यांची मनापासून क्षमा मागतो. मग काय, काढता येणार वेळात वेळ आपल्या दुर्वेश मराठा मटण खानावळीला भेट द्यायला. धन्यवाद.